करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात मन उदास असेल तर काय करावं लागेल? मन तर फ्रेश करावंच लागेल. मन उदास राहून किंवा मन उदास होऊन चालणार नाही आहे. कारण आपल्या आयुष्यात, आपल्या संसारात आपलं एखाद्या कारणावरून बघा मन उदास होत असतं. समर्थ म्हणाले, जेव्हा आपल्या घरातली एखादी व्यक्ती एखाद्याला प्रॉब्लेम सांगत असते तेव्हा त्याला उत्तर नको असतं, तर आधार बघा प्रत्यक्षपणे हवा असतो. बरोबर की नाही? एखादी स्त्री असेल, एखादा पुरुष असेल, एखादा प्रॉब्लेम सांगत असेल. आता तो प्रॉब्लेम सांगत असताना त्यांना उत्तर नको, तर प्रत्यक्षात त्यांना आधार हवा आहे. आधार जर असेल तर बघा प्रत्यक्षपणे जग जिंकू. पण जर आधारच नसेल तर मन उदास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये प्राप्त झालेली आहेत. मन हा इंद्रियाचा राजा आहे. आपल्याला सुद्धा बघा उत्तम प्रकारे बुद्धी प्राप्त झालेली आहे. मग मेंदूला स्वार्थाची जर लागण झाली, स्वार्थीपणा असेल, मीपणा असेल, अभिमान असेल, तर माणुसकीचं, आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं कुठेही पाहायला मिळणार नाही. विचार करा, सारख्या गोष्टी त्याच असतात, त्या फक्त माझ्या हितासाठीच असतील. कारण दुसऱ्यांचं आपल्याला बघा घेणं देणं नसतं. कारण आपल्याला काय सवय लागलेली असते, फक्त स्वार्थीपणा. म्हणून एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस खुश राहणार? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल आणि जो त्रास तुम्ही त्याची चुकी नसताना त्याला दिला असाल. प्रत्यक्षात आपल्याला सुद्धा असे दिवस पाहायला मिळतात. आपण एखाद्याला त्रास देतो आणि त्रास दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला बघा त्रास होतो, परंतु आपण आनंदी राहतो, समाधानी राहतो. परंतु त्या व्यक्तीने जर ठरवलं की आपल्याला ज्या व्यक्तीने त्रास दिलाय, आपल्याला ज्याने त्रास दिलाय त्याला आपण बघा त्रास देऊच, असं जर त्यांनी ठरवलं तर तोच त्रास आपल्यालाही होईल. म्हणून चुकी नसताना कोणी कोणाला त्रास देऊ नकाच. कारण प्रत्येकाचे दिवस बदलतात. आपण काय विचार करतो, अरे याला त्रास दिला ना की हा काही मला त्रास देणारातला नाही आहे, कारण हा साधा दिसतोय, भोळा दिसतोय. परंतु अचानक बघा तीच व्यक्ती जेव्हा आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते ना, तेव्हा आपण विचार करतो, अरे ह्या व्यक्तीमध्ये असा बदल कसा काय झाला? आणि त्या गोष्टींमध्ये, त्या विचारांमध्ये आपण उदास होतो. नात्यांचा संबंध फक्त रक्ताशी नसतो, तर संकटकाळी जो हात देतो तेच नातं खरं आहे. आता विचार करा, आपले नातेवाईक काही कमी आहेत? अहो अख्खी लिस्ट काढली तर पूर्ण पान भरेल एवढे नाते आहेत. परंतु नाते काय कामाचं? अहो आपल्या सुखदुःखाला जर नातेवाईक हजर राहत नसतील, किंवा बघा आपल्याला जर कोणी बोलावलं नसेल, किंवा आपल्या एखादा कार्यक्रम असेल त्यावेळी उपस्थिती दाखवत नसतील, आपल्यावरती आलेल्या संकटांना जर धावून येत नसतील, तर ते नातेवाईक उपयोगाचे काय? नुसतं पानभर असलेल्या नातेवाईकांपेक्षा जी नातेवाईक किंवा जी व्यक्ती प्रत्यक्षात संकट समयीसुद्धा हात देत असते,
मदत करत असते तेच नातं खूप विश्वासाचं असतं. म्हणून समर्थ म्हणाले, मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका. कारण त्या व्यक्तीने खूप आपल्याला मदत केलेली आहे. जर आपण असाच विचार करत राहू तर धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका. मदत करतोय ना, जी व्यक्ती तुम्हाला मदत करते त्या व्यक्तीला धोका देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्या व्यक्तीला तुम्ही मदत करू नका. उलटं कनेक्शन आहे, समजून घ्या. आता आपण समजून जायचं, हा माझा मित्र आहे, ही माझी मैत्रीण आहे, परंतु दरवेळी माझ्यासोबत असायचे. आज त्यांच्यामुळे मी बघा प्रत्यक्षात उदास झालेलो आहे. माझं मन उदास झालेलं आहे. कारण का? आज मला खरं अर्थाने धोका दिलेला आहे. ज्या अर्थाने मला धोका दिला आहे, आजपासून मी त्याला मदत करणार नाही. पण जी व्यक्ती तुम्हाला मदत करते ना, त्या व्यक्तीला तुम्ही कधी धोका देऊ नका. ज्या वेळेला तुम्हाला ती बोलावेल, ज्या वेळेला बघा प्रत्यक्ष तुम्हाला हाक मारेल, त्यावेळेला नक्कीच जा. अनेक प्रकारची कारणं तुम्ही देत बसू नका. कारण का? सत्य पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही. जी व्यक्ती सत्याने बोलत आहे, सत्याच्या मार्गावर चालत आहे, त्या व्यक्तीचं कोणी ऐकत नाही आहे. आपण बघा एखाद्या ऑफिसमध्ये असतो, एखाद्या कंपनीमध्ये असतो, आपण बरोबर टायमावर निघालेलो असतो, पण काय होतं, अचानक ट्रेन लेट होतात, काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये जायला उशीर होतो. आपलं काय होतं बघा, टेन्शन वाढत जातं की आता मला काहीतरी बॉस बोलेल किंवा माझे सिनियर्स असतील ते मला काहीतरी ऐकवतील, असा विचार डोक्यामध्ये असतं. अगोदरच आपलं मन उदास होतं आणि तिथे पोहोचल्यानंतर बघा अर्धा तास पाऊण तास आपण लेट पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर गेटवर बघा पहिली एंट्री होते आपण उशिरा आलेलीची. जेव्हा एंट्री आतमध्ये मारतो तेव्हा आपल्याला विचारतात की आज लेट का? काम असतानाही, कामाच्या बोजा असतानाही आज लेट का? आपण सत्यपणाने उत्तर देतो की बाबा ट्रेन लेट होती किंवा कुठे ट्रॅफिक होती. पण खरं बोलायला गेलं ना तर आपल्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. कारण आपण सत्य बोललो ना, परंतु त्यांना ती सांगितलेली गोष्ट, सांगितलेले वाक्य खरं वाटणार नाही. कारण आपल्यासोबतचा अगोदर तिथे पोचलेला आहे. मग आपल्याला ते लगेच सांगतात, अरे हा सुद्धा तिथेच राहतो, मग हा कसा लवकर आला? म्हणजे विचार करा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, काहीतरी कारण असतं, पण समजून जायचं. सत्याचा विचार कोणीही करत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात जगणं ही एक कला आहे. प्रत्येकजण जीवन जगत आहे, पण नुसतं जगण्याला उपयोग नाही हो. त्यातून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे. तुमच्या जगण्याला काहीतरी अर्थ असणं फार गरजेचं आहे. कारण प्रत्येकजण जीवन जगत आहे, पण काहीतरी कार्य करण्याची हिंमत आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. प्रत्येकाला कला दिलेली आहे, त्या कलेप्रमाणे उत्तम प्रकारे त्या कार्याचं बघा नियोजन करून संधीचं सोनं करता आलं पाहिजे. विचार करा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, कारण प्रेम हे 3 कारणांमुळे घडत असतं. आता कुठलं कारण बघा, एक म्हणजे आठवण, दुसरी म्हणजे काळजी आणि तिसरा म्हणजे विश्वास. ह्या 3 गोष्टींपैकी जर एक तरी
गोष्ट नसेल तर आपलं मन उदास. आपण आपल्या मित्रांसोबत, मैत्रिणीसोबत बघा प्रत्यक्षात एखाद्या ठिकाणी फिरायला जातो. फिरायला जात असताना काही आठवणी आपण शेअर करत असतो, बरोबर ना. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी आपण सांगत बसतो. समोरची व्यक्ती बरोबर ऐकत असते, समोरची मित्र, समोरच्या मैत्रिणी बरोबर ऐकत असतात. पण आपल्याला तेव्हा काळजी वाटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांचा विश्वास संपादन करत असतो, विश्वास जिंकत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, मन फ्रेश होईल ज्या वेळेला, एखाद्या वेळी बघा आपण विचार जर केला, बाजारातून ताजी भाजी आणली तर 2-3 दिवस जास्तीत जास्त टिकत असते, नंतर ती काळी पडते, खराब होते, सडते. मग विचारसुद्धा जर चांगले विचार असतील तर शेवटपर्यंत राहतील. वाईट विचार जर आले ना तर चांगले विचार क्षणार्धात निघून जातील. जसं ऊन कडाक्याचं पडलेलं आहे, थोडीशी हवेची झुळूक जरी बघा प्रत्यक्षपणे आली ना तरी आपल्या मनाला शांत वाटतं. आणि त्याच वाऱ्याबरोबरच, वादळाबरोबरच झाडाची पानं उडून गेली तर रस्ते स्वच्छ पाहायला सुद्धा मिळतात. म्हणून कठीण काळात जीवन शांत आणि सुंदर बनत असतं. नेहमी धीर धरा. मन उदास असेल तर कोणतंही पाऊल उचलू नका. आपल्या हृदयाच्या जवळच्या माणसांची आठवण तुम्हाला तेव्हाच येईल, किंवा बघा प्रत्यक्षात तुमची आठवण तेव्हा त्यांना येईल जेव्हा तुम्ही बोललेले शब्द त्यांना प्रत्यक्षपणे पाहायला मिळतील, ऐकायला मिळतील. म्हणून कुणालाही उद्धटपणे बोलू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पण उदास झालं की बघा जवळची माणसं आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. कारण आपण ज्या ज्या वेळेला लोकांना सांगत असतो त्या त्या वेळेला बघा प्रत्यक्षात ते नातेवाईक आपल्या ऐकत असतात. मग ते आपल्याला तरी उत्तर त्यांना बघा प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असतं, ते उत्तर देत असतात आणि त्याच्या प्रकारे आपण वागत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, नातं घट्ट ठेवा. मन उदास असेल तर नातेवाईकांमध्ये बिघाड होता कामा नये. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, त्या दिवसाप्रमाणे सुद्धा आपण सुद्धा बदललं गेलं पाहिजे. ज्यांची वेळ वाईट आहे ना त्यांच्या पाठीशी आता तरी खंबीरपणे उभा राहा. पण ज्यांची नियतच वाईट आहे त्यांना चुकूनही साथ देऊ नका, तुम्हाला सुद्धा महागात पडेल. जे लोक बघा बोलून सांगून जर चुकीचं वागत असतील तर अशा लोकांशी बोलणं सुद्धा टाळा आणि अशा लोकांना साथ देणं सुद्धा बंद करा. जर तुम्ही साथ देण्याचा प्रयत्न करत असाल किंवा ती व्यक्ती बाबा सुधारेल तर शेवटी तुम्हाला बिघडवल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येकाचा वेळ, प्रत्येकाचा काळ बघा बदलत चाललेला आहे. आपली सुद्धा वेळ बदलत चाललेली आहे. म्हणून जी वेळ वाईट आहे त्यांच्या पाठीशी खंबीर राहा, जेणेकरून ती सुधारतील. परंतु ज्यांची नियतच वाईट आहे त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा काय होईल, उदास होईल. म्हणून मन फ्रेश करा, जेणेकरून जर मन फ्रेश असेल, टवटवीत असेल तर कुठलंही कार्य करताना अडथळे येणार नाही. आणि जरी अडथळे आले तरी उत्तम प्रकारे मार्ग निश्चितच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.